अहेर टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी आणि 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी शासनाने सरकारी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी केली आहे। सुरेंद्र अलोने यांनी म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले अख्खे आयुष्य आदिवासी, दलित, मागासवर्गीय, शोषित, पीडित, शेतकरी, कष्टकरी एकंदरीत बहुजनांच्या हितासाठी अर्पण केले असून देशासाठीही फार मोठे योगदान असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्यांना व स्मृतींना नतमस्तक व अभिवादन करण्यासाठी शासकीय सुट्टी देण्यात यावी अशी तीव्र व एकमुखी मागणी केली आहे। तसेच 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असून सावित्रीबाईंचे कार्यही महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक असल्याने आणि फुले दाम्पत्यांचे कार्य आजही भारतीयांच्या मनात तेवत असून 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी मागणी केली आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर हे महापरिनिर्वाण दिन असून शासनाने 6 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी। तसेच 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती असून 3 जानेवारी सुद्धा शासकीय सुट्टी जाहीर करावी। या दोन्ही दिनाला तात्काळ शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आहे। 6 डिसेंबर आणि 3 जानेवारीच्या दिवशी शासकीय सुट्टीच्या संदर्भात लवकरच अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार तथा राज्याचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली व सोबत शिष्टमंडळाद्वारे राज्याचे महामहिम, राज्यपाल, मुख्यमंत्री व संबंधितांना प्रत्यक्षात भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी पुढे बोलले आहे।